काय झालं बघा, एक मुलगा आपल्या बापाला वृद्धाश्रमामध्ये घेऊन गेला. वृद्धाश्रमामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर त्यानं आपल्या बापाला वृद्धाश्रमामध्ये ठेवलं. मॅनेजर सोबत ओळख करून दिली. तेवढ्यात त्याच्या बायकोचा फोन आला. फोनवर बोलण्यासाठी पोरगा वृद्धाश्रमाच्या बाहेर आला आणि बाहेर येऊन बायकोसोबत बोलत राहिला. बायको तिकडून सांगत होती, आता तुमच्या बापाला घरी आणू नका, तुमच्या बापाचे धुणे भांडे करायला मी मोकळी नाही, वैतागले, तुमच्या बापाला घरी घेऊन येऊ नका. फोन त्यानं कट केला आणि तेवढ्यात त्यानं लांबूनच पाहिलं तर त्या वृद्धाश्रमाचा मॅनेजर आणि याचा बाप मन मोकळ्या पद्धतीने गप्पा मारत होते. तो पोरगा जवळ आला आणि जवळ येऊन त्या पोरानं मॅनेजरला प्रश्न विचारला, का हो मॅनेजर साहेब, तुम्ही माझ्या वडिलांसोबत आत्ताच ओळख केली, आत्ताच ओळख झालेल्या व्यक्तीसोबत तुम्ही एवढ्या सुंदर गप्पा कसं काय मारायला लागलात? मला तर असं वाटतंय की तुमची ओळख फार जुनी आहे, एवढ्या सुंदर गप्पा तुम्ही मारतात, असं कसं काय झालं? त्यावेळेला त्या मॅनेजरनं दिलेलं उत्तर फार सुंदर होतं. मॅनेजर त्यावेळेला म्हटला, अरे बाळा, यांची आणि माझी ओळख तशी जुनीच आहे. आत्ता मी या वृद्धाश्रमाचा मॅनेजर आहे. 20 वर्षापूर्वी मी एका अनाथ आश्रमाचा मॅनेजर होतो. त्यावेळेला तुझ्या बापाची आणि माझी ओळख झालेली आहे. तुझा बाप त्यावेळेला त्या अनाथ आश्रमामध्ये आला होता आणि मला म्हटला होता, मला एक मुलगा दत्तक घ्यायचा आहे, आणि मी त्यावेळेला तुला पुढं केलं होतं आणि तुला तुझ्या बापाकडं दत्तक म्हणून दिलं होतं. त्यावेळेला पोराच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि पोरगं रडायला लागलं. अर्थात ज्या बापानं अनाथ आश्रमामध्ये उचलून घरी आणलं होतं पोराला, त्याच पोरानं बापाला वृद्धाश्रमामध्ये नेऊन ठेवलं होतं.